नमस्कार मंडळी, आज माझी आई करणार आहे चुलीवर मटण। मी आजारी असल्यामुळे ती मला भेटायला आली। तिने आता मटणामध्ये हळद मीठ टाकले, इथं कांदा चिरून घेतलाय। आता ती फोडणी देते। काय टाकलेस? तेल। तेलात काय टाकणार आहे? कांदा भाजून घेते ती। तेलात कांदा टाकायला लागले कांदा लालसर होतोर भाजून घ्यायचा। कांदा लाल होतोर भाजायचा। झाला का लाल ग? ते कांदा पूर्णपणे लालसर झालाय। आता ती हळद मीठ टाकलंय। ती आता मटण तेलात टाकायला लागली, बघू शकता। आता काय करणार आहेस तू? आता हलवून झाकून ठेवणार आहे। ते मिठाच्या पाण्यात हे शिजलं पाहिजे है ना? हां, तेला मिठाच्या पाण्यात आता शिजवायचं। आणि मग हे पाणी ओतायचं शिजल्यावर। हां, आता ह्याच्यावर पाणी ओतायचं। त्याच्यामुळं मटण करपत मटण करपत नाही, तेलात शिजतं। मसाल्यामध्ये लसूण घेतलाय, खोबरं घेतलंय, असं खरपूस भाजायचं आहे। हे जिरं भाजून घेतलंय। आता सगळा मसाला, हे खोबरं भाजायचं बाकी आहे। या सगळा मसाला भाजून घेऊन वाटून घेते मी। इथं मटण शिजतंय बघा, अजून पाणी ओतलेलं नाही मटणात। हे मिठाचंच पाणी ह्याच्यात झालंय। असंच मटण पूर्णपणे शिजवायचं तेला मिठात हळदीत। मटण पूर्णपणे शिजलंय, बघू शकता तुम्ही। तेलात मिठात पूर्ण शिजवून घेतलंय, जरा सुद्धा पाणी ओतलेलं नाही ह्याच्यामध्ये। आता काय केलंस तू आई? त्यात थोडं पाणी टाकले, गरम पाणी टाकले, अळणी काढून ठेवले। आता यात मसाला भाजून टाकायचा। गॅसवर एक तवा ठेवलाय, त्याच्यात तेल टाकलंय। आता त्याच्यात मसाला भाजून टाकायचा कालवण डायरेक्ट फोडून। मसाला भाजून चटणी टाकली। किती चमचे चटणी टाकली? काहीच टाकले, 1 चमचा मोठा, पळी 1। आणि हे बाजरीचं पीठ आहे, ते घटसर होतं कालवण, त्याने चव पण वाढते, म्हणून बाजरीचं पीठ टाकलंय। कांदा, टोमॅटो मसाला सगळा, कांदा लसूण खोबरं जिरं, खोबऱ्याचा मसाला आणि घरची आपली चटणी घाटी मसाला, ते सगळं टाकून सुक्कं मटण केलंय। तुम्हाला पातळ मटण दाखवते। असा कट आलाय कालवणाला। आमच्यात जास्त घट्ट खात नाहीत, पातळच कालवण खातात। पूर्ण असा रस्सा, पूर्ण तरी आली ह्या कालवणाला, बघू शकता तुम्ही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।